नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आयएसमध्ये. आणि आज आपला जो हा सेशन आहे तो सेशन काल जो आयोगाने 2023चा टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याला जो दिलेला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षांसंदर्भात माहिती दिलेली आहे. जाहिरात कधी येणार आहे, परत त्यांचं प्रिलिम्स एक्झाम कधी होणार आहे, मेन्स एक्झाम कधी होणार आहे, तर ते आपल्याला काल टेंटेटिव्हली आपल्याला एक टाईम टेबल मिळालेलं आहे. आणि जर तसं बघता आपण जर सुरुवात केली तर आपल्याला जर फक्त फोकस राज्यसेवा ह्याच्यावर आपण केली, स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशनवर जर आपण फोकस केलं तर त्याची डेट्स आपल्याला मिळालेली आहेत. प्रिलिम्स मेन्स यांची दोन्ही डेट्स मिळाले आहेत. मेन्समध्ये पण आपल्याला जे GS1 GS2 जे नवीन सिलेबस आलेला आहे ऑप्शनल, ह्यांचे तारीख कळालेत. म्हणजे 30 सप्टेंबरला सुरू होऊन ते सर्वात पहिला पेपर आपला निबंधचा आहे, एस्सेचा पेपर आहे. तर आपण त्या शेड्यूलबद्दल बोलणार आहोत आणि शेड्यूलबरोबरच आपण काय थोडंफार नवीन झालेलं आहे, थोडंफार म्हणता येत नाही, पूर्ण कायापलटच झालेली आहे. पूर्ण नवीन सिलेबस हा आलेला आहे. पण हा सिलेबस नवीन नाही आहे. हा ॲक्च्युली सिलेबस जर तुम्ही बघायला गेला तर UPSC जे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन कंडक्ट करते तर इन लाईन विथ दॅट त्याच्या लाईनवरच हा सिलेबस आहे. त्यामध्ये थोडेफार ॲस्पेक्ट्स जिथं फोकस महाराष्ट्रावर जास्त असणार आहे आणि जो आपला आधीचा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड मेन्स एक्झामिनेशन होते 4 पेपर्सचे, ते आता काढून पूर्ण UPSCचा जो मेन्सचा पॅटर्न आहे तसाच एकदम तसाच MPSCना फॉलो करायचा ठरवलेलं आहे 2023च्या राज्यसेवा परीक्षापासून. तर आपण त्याबद्दलच थोडीफार माहिती घेऊया, थोडंफार काय नवीन आहे. आणि आज आपला जो मेन डिस्कशन असणार आहे तो मेनली आपण स्ट्रॅटर्जीवर डिस्कस करणार आहे की आपली स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे, आपल्याकडे किती दिवस आहेत. आणि बरेचसे ॲस्पिरंट्सला प्रश्न आला असेल, जे राज्यसेवा परीक्षासाठी प्रिपेअर करणारे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना आता प्रश्न आले असतील. जे आता जुने होते ते लोक एवढे दिवस त्यांनी एका प्रकारची परीक्षेसाठी प्रिपेअर केलं आहे आणि आता संपूर्ण नवीन प्रिपरेशन करायचं आहे, तर त्याला कसं कोपअप करायचे. आणि जे नवीन विद्यार्थी पण आहेत, नवीन ॲस्पिरंट्स पण आहेत, ज्यांना MPSC ची परीक्षा द्यायची आहे, तर त्यांनी कशी तयारी करायला पाहिजे आणि त्यांनी कुठनं सुरुवात करायला पाहिजे. तर ह्याच्यावर आपण आज ह्या विषयावर जास्त बोलूया, स्ट्रॅटर्जीबद्दल. क्वेश्चन्स काय आहेत आणि फॉर्मॅट कोणत्या साईडला असेल, विच टाईप ऑफ फॉर्मॅट MPSC विल फॉलो. कारण आता सिलेबस तर त्यांनी पूर्ण UPSCचा घेतलेला आहे, तर आपल्याला ते बघावं लागेल की वेदर दे विल बी इन लाईन, म्हणजे UPSCच्या फॉर्मॅटवर क्वेश्चन्सचे फॉर्मॅट पण UPSC सारखं असतील का, ह्याच्यावर आपण डिस्कस करू. सांगायला आय डोंट हॅव दॅट कॅपॅसिटी की मी सांगू शकतो की अशा प्रकारचे प्रश्न येतील किंवा अशा प्रकारचा हा सिलेबस असेल, हे कुणीच सांगू शकणार नाही. खरं सांगायचं म्हणजे कुणीच, म्हणजे अजून आयोगानेही ठरवलेलं नसेल शक्यतो की आपण पॅटर्न कसा ठेवायचा, प्रिलिम्सचा क्वेश्चनचा पॅटर्न कसा ठेवायचा, मेन्सचा क्वेश्चनचा पॅटर्न कसा ठेवायचा. तर हे अजून कुणीच ठरवू शकत नाही आहे आणि सांगूही शकणार नाही. ते ठरवतील आयोग पण सांगू शकणार नाही. त्यामुळे एक जनरलाइज्डच आपण ह्याच्यात व्ह्यू पॉईंट घेऊया. आणि हे आम्ही बरेचसे विद्यार्थ्यांना आणि निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, जे मग थोडेफार आयोगाबरोबर त्यांचं काही रिलेशन्स आहेत, म्हणजे दे वर्कड ॲज अ पार्ट टाईम आयोगाचे मेंबर आहेत, जुने मेंबर आहेत, त्यांच्याशी पण आम्ही चर्चा करून एक ओव्हरऑल आम्ही एक विषयाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचाही प्रयत्न करतो. तर आपण आता बघितलं की प्रिलिम्स आयोगाने सांगितलं टेंटेटिव्ह शेड्यूलप्रमाणे 4 जून 2023ला हे प्रिलिम्स ठेवलेली आहे आणि मेन्स सुरुवात होणार आहे 30 सप्टेंबर 2023 ते 9 ऑक्टोबर 2023. तर तसं बघायला गेलं की प्रिलिम्ससाठी आपल्याला जर 1 तारखेपासून आपण समजा, म्हणजे पोरं टाईम टेबल बनवतात, विद्यार्थी आपले टाईम टेबल बनवून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, तर आपण जर तसं बघायला गेलो तर 1 ऑक्टोबरपासून आपण सुरुवात केली आणि 4 जूनपर्यंत प्रिलिम्सच्या तारखेपर्यंत आपण बघितलं, 4 तारीख सोडून 3 तारखेपर्यंत, तर आपल्याकडे 246 डेज आहेत. म्हणजे अराऊंड 8 मंथ्स आपल्याकडे प्रिलिम्ससाठी आहे आणि मेन्ससाठी आपल्याला जवळपास 12 महिने आहेत, 364 डेज आहेत मेन्ससाठी. पण आता ही स्टेज वाईज एक्झामिनेशन आहे
त्यामुळं आपण पहिल्या स्टेजवर थोडाफार पहिला सुरुवातीला फोकस करू, नंतर मेन्ससाठी पण फोकस करायलाच पाहिजे. कारण मेन्सच आहे जे तुमचं रँक ठरवते, जे तुमचं सिलेक्शन ठरवतं, रेकमेंडेशन ठरवते, वेदर यू आर रेकमेंडेड ऑर नो, कोणती पोस्ट तुम्हाला भेटेल, कोणती रँक तुमची येईल, हे मेन्सचे मार्क्स तुमचे मेजरली आयडेंटिफाय करतं. इट इज द मेन्स मार्क विच टेल्स यू वेदर यू आर इन अँड आउट. प्रिलिम्स हे स्टेज आहे की तुम्हाला ते नेक्स्ट स्टेजला घेऊन जाते, पण जो आपला फायनल गोल अचीव करायचा आहे तो संपूर्ण आपल्या मेन्सवर अवलंबून असणार आहे. ओके, तर तुम्हाला जर प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये पण आपल्याला कमीत कमी 4 महिन्याचा टाईम फ्रेम भेटतो, टाईम पिरियड भेटतो टू प्रिपेअर. म्हणजे आफ्टर प्रिलिम्स एक्झामिनेशन 4 जून नंतर तुम्ही जर 30 सप्टेंबरपर्यंत बघितला तर आपल्याला 4 महिन्याचा थोडाफार टाईम फ्रेम भेटतो अँड इट इज गुड. जर कन्सिडरिंग युअर मेन्स इज बिल्ड, आपण ते स्ट्रॅटर्जीबद्दल बोलूया, कसं करायला पाहिजे, काय काय आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर आपण या स्लाईडमध्ये बघू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षा जे दिलेले आहेत. 4 जूनला परीक्षा आहे. GS आणि CSAT आहे. CSAT पण ॲज अ UPSC सारखंच क्वालिफाईंग आहे. 33% क्वालिफाईंग मार्क्स आपल्याला सिक्युअर करायचे आणि त्याचे काय मार्क्स आपले प्रिलिम्सला पुढं क्वालिफाय करायला मेन्ससाठी ते काय काउंट होणार नाही. तर आपला जो मेन फोकस असणार आहे, फोकस दोन्हीवर ठेवायचा आहे. मी बरेचसे ॲस्पिरंट्स पाहिले आहेत, इवन माझ्या प्रिपरेशनच्या टाईमला पण मी माझ्यासोबतचे मित्रांना पाहिलं जे CSAT क्वालिफाय झाले नाहीत. अँड बिईंग अ गुड इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि मॅथमॅटिक्स चांगलं असताना, ॲप्टिट्यूड इंग्लिश चांगली असताना ते क्वालिफाय झालेले नाही आहेत. तर आपल्याला ह्याच्यावरही फोकस करायचं आहे. ह्याचं पण आपल्याला एक टाईम फ्रेम, एक स्ट्रॅटर्जी डिसाईड करायची आहे. ह्याचे पण आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे आहेत. आणि मी जास्त असं टेन्शन देत नाही. प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी सर्वांची वेगळी असते, पण मी एक असं म्हणजे जे बोललो विद्यार्थ्यांशी आणि माझा स्वतःचा अनुभव UPSCचा, MPSCचा इंटरव्ह्यूपर्यंत मी दिलेला आहे, तर त्या अनुभवातून मला असं सांगू वाटतं की ह्याला इग्नोर करायचं नाही. एक स्ट्रॅटर्जी, प्रत्येकाची एक स्ट्रॅटर्जी असते, प्रत्येकाचा एक टाईप ऑफ स्टडी असतो, पण एक ओव्हरव्ह्यू असतो स्ट्रॅटर्जीचा पण, म्हणजे एक जनरलाइज्ड पार्ट असतो. तर ते पार्टबद्दलच आज आपण डिस्कस करणार आहेत. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा जसं 30 सप्टेंबरला सुरू होणार आहे, निबंध पहिला पेपर आहे आणि 9 ऑक्टोबरला आपलं ऑप्शनल पेपर आता जी ॲड केलेलं आहे UPSC सारखं, ह्याच्यात पण ऑप्शनल पेपर. हे जे मेन्स आहे सब्जेक्टिव्ह असणार आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण आन्सर रायटिंग करायची आहे ह्याच्यामध्ये. ओके, आता तेच आलं आपलं सर्वात मोठं जे हा व्हिडिओ ज्याच्यासाठी आहे त्याचा मेन पार्ट म्हणजे प्रश्न. आता विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न पडले असेल की चला पॅटर्न तुम्हाला कळाला, सिलेबस तुम्हाला कळालेला आहे, UPSC सारखा आता MPSCचा पण राज्यसेवा परीक्षा असणार आहे. प्रिलिम्स पण आता 9 परीक्षांसाठी एकत्र केली गेलेली आहे. प्रिलिम्स म्हणजे बरेचसे विद्यार्थी, जसं फॉरेस्ट सर्व्हिसला एक कॉमन प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे, फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, तसंच आयोगाने बरेचसे वेगवेगळे प्रिलिम्स कंडक्ट न करता एकच प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कंडक्ट केलेली आहे, विच विल बी एबल टू क्वालिफाय फॉर मेन्स फॉर अदर, म्हणजे दुसऱ्या विषयांसाठी ते क्वालिफाय करण्यासाठी एकच प्रिलिम्स आहे. तर आता तुम्हाला स्ट्रॅटर्जी ठरवायची आहे. तर क्वेश्चन्स आहेत, बरेचसे विद्यार्थ्यांकडे क्वेश्चन असेल की काय आपण प्रिपरेशन, जे जनरलाइज्ड प्रिपरेशनचा वे आहे, फॉर्मॅट आहे UPSCचा, तो फॉलो करायचा का ह्या एक्झामिनेशनसाठी. म्हणजे शुड अ स्टुडंट गो द UPSC वे. सेकंड, आता प्रिपेअर कसा करायचा. आता आपण पाहिलं की मेन्ससाठी सुरुवात व्हायला एक जवळपास आपल्याकडे 1 वर्षाचा टाईम फ्रेम आहे. तर त्या टाईम फ्रेममध्ये शुड वी प्रिपेअर विथ मेन्स फर्स्ट, प्रिलिम्स नंतर, किंवा नोटिफिकेशन आलं प्रिलिम्सला सुरुवात करायची का दोन्ही पॅरलली सुरुवात करायची, म्हणजे मेन्स प्लस प्रिलिम्स तयार करायची का आता पहिला चला प्रिलिम्सवरच फोकस करूया आणि ज्यावेळी जो 4 महिन्याचा पिरियड आहे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये तिथं आपण मेन्सवर फोकस करूया. असे ही स्ट्रॅटर्जी, बरेचसे प्रश्न असतील वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅटवर. आणि नंतर प्रिपरेशन टाईम ईच स्टेज, जसं मी मग सांगितलं की प्रत्येक स्टेजला किती वेळ द्यायला पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे. आता मी वेळेबद्दल तर नाही सांगत, कारण आपण वेळ म्हणजे कुणाची रीडिंग स्किल जास्त असेल, स्ट्रॉंग असेल, कुणाचा पॉलिटी हा कन्सेप्ट चांगला असेल, कुणाचा जॉग्रफी हा स्ट्रॉंग असेल.
आणि बरेचसे असे ऑप्शनल्स कोण विद्यार्थी चूज करेल ज्याचा GSमध्ये मॅक्झिमम पार्ट कवर होऊ शकतो. तर त्याच्यामुळं प्रत्येकाचं जे टाईम टेबल असेल ते वी कांट डिसाईड, नो वन कॅन डिसाईड. म्हणजे कुणीही दुसरं तुम्हाला टाईम टेबल सांगून नाही चालणार. सगळ्यात एक जनरलाइज्डच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला अडचणी आले तर डायरेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण जो आहे डिसिजन हे तुम्हाला तुमच्याकडून स्वतःकडूनच तो कॅल्क्युलेट करून डिसिजन घ्यायचा आहे. तर प्रिपरेशन टाईम ईच स्टेजला किती वेळ लागतो हे एक मी जनरलाइज सांगणार आहे की बाबा तुम्हाला प्रिलिम्सला एवढे विषय आहेत आणि हे विषय तुम्हाला अभ्यास करायला एवढा वेळ लागेल. आणि तसाच मेन्सला पण हे आहे. आता तुम्ही मेन्स फर्स्ट टाईम देणार असाल, जर जो UPSC ॲस्पिरंट नाही आहे, UPSC मेन्स लिहिलेला नाही आहे ॲस्पिरंट, जो नवीन आहे आणि जे फक्त MPSC मागची MPSC प्रिपेअर करत होते, तर त्यांच्यासाठी हा फर्स्ट टाईम आहे. तर तुम्हाला यू हॅव टू प्रिपेअर युअर ऑप्शनल. तुम्हाला तुमचा एथिक्सचा सब्जेक्ट एक वेगळा प्रिपेअर करायचा आहे आणि तुम्हाला ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि असे बरेचसे गोष्टी आहेत. आणि इवन जे UPSC ॲस्पिरंट्स आहेत हे प्रॅक्टिस करावंच लागणार आहे. त्यांनाही एथिक्स प्रिपेअर करायचंच आहे, ऑप्शनल प्रिपेअर करायचंच आहे. असं नाही त्यांनी एक मेन्स दिली की दुसऱ्या मेन्सला त्यांना रिक्वायर्ड नाही आहे. त्यांना पूर्ण प्रिपरेशन परत करावं लागतो. दे हॅव टू प्रॅक्टिस द सेम वे ॲज अ न्यू कॅन्डिडेट. म्हणून जे विद्यार्थ्यांच्यामध्ये क्वेश्चन असतील की बाबा आता हे तर काय UPSC प्रिपेअर करणाऱ्या पोरांना सोपी जाईल किंवा ऑलरेडी जे UPSCची मेन्स प्रिलिम्स दिलेले आहेत त्यांना ही परीक्षा आता सोपी जाईल, जुने विद्यार्थ्यांना आता आम्हाला कसं करणार, अवघड होणार, किंवा न्यू ॲस्पिरंट्स म्हणणार अरे हे मराठी गेली, हे गेलं. नाही, असं काही नाही आहे. आजच्या दिवसाला सगळ्यांनाच म्हणजे जे यांनी मेन्स दिलेली आहे त्यांनी परत दुसरी मेन्स देताना त्यांना अजून हार्डवर्क करायचंच आहे. त्यांना पूर्ण प्रिपरेशन करावंच लागतं. सो कॉम्पिटिशन इज द डे यू स्टार्ट. तुम्ही ज्या दिवशी स्टार्ट करता त्या दिवशीपासूनच आहे कॉम्पिटिशन. असं नाही की तुम्ही किती पुढे गेलेला आहेत, हे असं आहे की तुम्ही किती कमी स्लो होता. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला स्लो डाऊन व्हायचं नाही. तुम्ही सुरुवात करा. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की माझं फक्त 10च पानं झाले वाचून, मला आज एकच कन्सेप्ट कळाला, मला फंडामेंटल राईट्स हा कंप्लीट करण्यासाठी 5 दिवस लागले सुरुवातीला, मला क्लायमेटॉलॉजी संपवण्यासाठी एवढे दिवस लागले. तर तुम्ही त्याला भिवू नका, त्याला हे करू नका. कारण आत्ता जर आपण 1 ऑक्टोबरपासून अभ्यासाचा सुरुवात एक स्ट्रॅटेजी डिसाईड केली तर आपल्याकडे बरेच चांगला दिवस आहे. प्रिपरेशनसाठी भरपूर असा चांगला दिवस आहे. आणि मेन चांगली गोष्ट म्हणजे जे UPSCचा सिलेबस फॉलो केलेला आहे आणि नवीन काय आणलेलं नाही आहे, तर आपल्याकडे मटेरियलची अवेबिलिटी पण आहे. आपल्याकडे फॉर्मॅट ऑलरेडी एक वेल नोन फॉर्मॅट आहे एक्झामिनेशनचा. अंडरस्टँडिंग फॉर्मॅट आहे, त्याचे कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आम्ही तरी आहोतच तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटच्या FAQ सेशन आहे, तिथं तुम्ही ते प्रश्न आम्हाला विचारू शकता. आम्ही फुल्ली तुम्हाला त्याचा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया. आणि नंतर लास्ट आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट काय. आता हे सिक्रेट इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सर्वात शेवटी ह्याचं एक उदाहरण देऊन सांगतो. तर आपल्याकडे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट नक्कीच आहे आणि हा तुम्हाला लास्टमध्ये तुम्हाला तो सिक्रेट इन्ग्रेडियंट मी नक्की सांगेन फॉर क्वालिफाईंग दिस एक्झामिनेशन. ओके, तर आता एक एक करून आपण ते प्रश्न सोडूयात. तर सर्वात पहिला आपला प्रश्न जो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात तो आहे की द UPSC वे, की आपण हा जो प्रिपरेशन होणार आहे MPSC राज्यसेवा परीक्षेचा, तो आपण UPSCच्या फॉर्मॅटनं अभ्यास करायचा का, जो जनरलाइज्ड फॉर्मॅट आहे. तर माझं ह्याच्यासाठी उत्तर आहे हो, आपल्याला ह्याला UPSCच्या जनरलाइज्ड फॉर्मॅटप्रमाणे जायचं आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिला फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग करायचं आहे. UPSCमध्ये आपण फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी NCERTचे बुक्स यूज करतो. तर NCERT हा सर्वात पहिला तुमचा एक इम्पॉर्टंट फॉर्मॅट आहे, फाउंडेशन बिल्डर आहे. NCERTमुळं असं नाही की जनरल, तुम्ही असं धरू नका की NCERT हे नॅशनल सब्जेक्ट आहे, CBSE आहे, त्याचा स्टेटबरोबर काय संबंध आहे. नाही, NCERTमध्ये तुमचा एन्व्हायरमेंट, आर्ट अँड कल्चर, जॉग्रॉफी, हिस्ट्री ऑफ इंडिया, वर्ल्ड हिस्ट्री आणि बरेचसे पॉलिटिक्स, इंडियन पॉलिटी, हे सगळं कवर होऊन जातं तुमचं NCERTमध्ये. ज्याचा एक बेस एक अंडरस्टँडिंग तुमची निर्माण होते. आणि त्याबरोबर आपण जर स्टेट बोर्डचे स्पेसिफिक टेक्स्टबुक्स आहेत, त्याचे नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, ते जरी आपण ह्याच्यावर केलं तयारी, तरी आपलं फाउंडेशन बराचसा क्लिअर होतो.
पण आपण जास्त आता फोकस थोडासा UPSC टिल्ट असेल माझा डिस्कशन. तर पहिला फाउंडेशन कोर्स आहे हो आपल्याला UPSCच्या फॉर्मॅटमध्येच जायचं आहे असं मी सजेस्ट करतो, कारण इट इज अनप्रिडिक्टेबल. आणि UPSCचा सिलेबस आणि हा सिलेबस सेम आहे, एक्सटेन्सिव्ह आहे, कितीही वाचा ते कमीच आहे असं वाटणार आहे आपल्याला. तर फोकस्ड आपण जाऊया, स्टेप बाय स्टेप जाऊया. सक्सेस आहे स्टेप बाय स्टेप आपण कंप्लीट केल्यानेच भेटणार आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला फाउंडेशन आपल्याला कंप्लीट करायचं आहे NCERTचा, आणि आपल्याकडे बराचसा वेळ आहे. आत्ता जर 1 ऑक्टोबरपासून तुम्ही सुरुवात केली किंवा तुम्ही पुढच्या महिन्यापासूनही नोव्हेंबरपासूनही सुरुवात केली तरी तुम्हाला NCERT कंप्लीट करायला. जर आता गुरुदीक्षाचा GDचा फाउंडेशन कोर्स आहे, 1 महिन्यात तुम्ही ते कंप्लीट NCERT कवर केलेलं आहे, कन्सेप्ट इमेजेस बरोबर सगळं. तर तुम्ही ते NCERT थ्रू तुम्ही कंप्लीट कन्सेप्ट्स क्लिअर करू शकता. फक्त जिथं आपल्याला ॲडिशनल टॉपिक्स येतील, ॲडिशनल पॉईंट असेल, जिथं आपल्याला महाराष्ट्राचा ॲस्पेक्ट येणार आहे, महाराष्ट्राचा इतिहास येणार आहे, की त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा. आता इंडियन पॉलिटीमध्ये महाराष्ट्राचं काय म्हणजे एक पॉलिटी असेल लाईक गव्हर्नर्स, ह्याच्यावर एक विषय असू शकतो. पंचायती राज सिस्टीम जो आयोगाचा खूप फेवरेट असा विषय आहे. आणि हिस्ट्रीमध्ये सोशल रिफॉर्मर्स हा एक स्पेशल पार्ट आहे जो MPSC फॉलो. तर मला असं वाटतं की हे पार्ट आयोग एवढं लवकर हे करणार नाही, त्याला वाईड करणार नाही, तो पार्ट असणारच आहे आणि इम्पॉर्टंट रोल प्ले करणारच आहे. तर सोशल रिफॉर्मर्स, पंचायती राज सिस्टीम हे आपल्याला एक वेगळा प्रिपरेशन, जो एक जास्त टच आहे आपल्या MPSCमध्ये, तो थोडाफार जास्त टच द्यावा लागणार आहे. आणि नंतर परत दुसरा प्रश्न आहे की मेन्स पहिला प्रिपरेशन सुरू करू दे काय प्रिलिम्स करू दे आणि मग मेन्स ज्यावेळी पार्ट असेल प्रिलिम्सचं एक्झाम झाल्यानंतर. तर आत्ता मेन्स हा सिलेबस खूप वास्ट होऊन गेलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना, MPSCच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि नवीन ॲस्पिरंट्सला आपल्याला ऑप्शनल हा सब्जेक्ट, एथिक्स हा सब्जेक्ट हा नवीन सुरुवात करावा लागणार आहे. जनरल स्टडीज GSचे जे पार्ट आहे तो थोडाफार एक 30-40%, 50%, कुठं जॉग्रॉफीचे तुमचे पूर्ण ऑप्शनलमुळं पूर्ण कंप्लीट होऊ शकतो. पण तुम्हाला एथिक्स, एसे आणि तुमचा जो हा आहे ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे हा पूर्ण प्रिपेअर करावा लागणार आहे. आणि 4 महिन्याच्या प्रिपरेशन यू कांट डू अ जस्टिस, म्हणजे तुम्ही कंप्लीट जस्टिस देऊ शकत नाही. तर माझं सजेशन आहे, गुरुदीक्षाने आमचा जो एक फॉर्मॅट तयार केलेला आहे, बेस फॉर्मॅट, ते आम्ही सगळे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आणि आमचे जे जुने विद्यार्थी आहेत, मेंटरशिप ज्यांना आम्ही केली होती, आणि माझ्या प्रिपरेशनच्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे पण आपण मेन्सचा मेजर पोर्शन न म्हणता एक स्पेसिफिक पोर्शन जसं ऑप्शनल आहे हा बिफोर नोटिफिकेशन, ऑप्शनल तुम्हाला बिफोर नोटिफिकेशन कंप्लीट करायचा आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या आत आपला ऑप्शनल हा सब्जेक्ट संपला पाहिजे. आणि आता ऑप्शनल कोणता निवडायचा, कसा करायचा, हा आपण एक वेगळा स्ट्रॅटर्जी व्हिडिओ बनवूया. सिलेक्शन ऑफ ऑप्शन्स, इट इज एव्हरीबडीज पर्सनल चॉईस, पर्सनल इंटरेस्ट अँड पर्सनल. फक्त ह्याला तुम्ही एक पॅशन म्हणू नका की मला इतिहास आवडतो, मला जॉग्रॉफी आवडतो. थोडंफार त्याच्यावर थोडं स्ट्रॅटर्जिकली डिसाईड करा, त्याच्यावर आपण नंतर बोलूया. तसा खूप मोठा ॲस्पेक्ट आहे तो. आणि त्यामुळं सर्वात पहिला आपण सुरुवातीला आता फाउंडेशन कोर्स जो तुम्ही करता, इट विल बी हेल्पफुल फॉर युअर बेस क्रिएशन. त्यामुळं तुमचा करंट अफेअर्स जसा जसा वाचन होत जाईल त्याला तुम्हाला एक सपोर्ट भेटतो. NCERT ज्यावेळी आपले होतात किंवा आपला बेसिक स्टेट बोर्डचं होतं त्यावेळी आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी येते. त्यामुळं आपल्याला करंट अफेअर्समध्ये जास्त वेळ लागत नाही किंवा करंट अफेअर्स आपल्याला डिफिकल्टी जात नाही लक्षात ठेवायला पण. आणि त्याचबरोबर आपल्याला ऑप्शनल हा प्रिपेअर करायचा आहे. ऑप्शनल आणि तुमचा GSचा प्रिपरेशन जो NCERTतून होणार आहे. आता UPSCमध्ये 15 to 20 क्वेश्चन्स हे NCERTमधनं येतात प्रत्येक प्रिलिम्सला. आयोग किती विचारले माहीत नाही, पण तरी जनरलाइज्ड ह्याच्यात तुमचे बरेचसे प्रश्न क्लिअर होतात. तर NCERT इज गोइंग टू हेल्प यू. ओके, म्हणून ऑप्शनल आपण सुरुवात करायचं आहे ऑप्शनल प्रिपरेशनला. पॅरलली मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी तुम्ही थोडाफार वेळ देता GS, पॅरलली ऑप्शनलला जास्त फोकस ठेवायचा आहे. यू हॅव टू फोकस मोर ऑन ऑप्शनल्स. आणि नंतर त्याचबरोबर छोटा पिरियड ऑफ टाईम तुम्हाला GS करायचा आहे सुरुवाती, बिफोर नोटिफिकेशन किंवा बिफोर तुमचं ऑप्शनल संपायच्या आत. तुम्हाला छोटासा पिरियड असा ठेवायचा आहे जो GSचा टॉपिक आहे, विच इज
इंटरलिंक म्हणजे GS प्रिलिम्समध्ये पण आहे आणि मेन्समध्ये पण आहे. जसं आर्ट अँड कल्चर एक विषय आहे, एन्व्हायरमेंट हा एक विषय जो प्रिलिम्समध्ये पण महत्त्वाचा आहे आणि तुमचा ह्याला पण महत्त्वाचा आहे, आपला मेन्समध्ये पण. आणि जॉग्रॉफी, आता जॉग्रॉफी मी असं स्पेसिफिकली नाही सांगत, हा जॉग्रॉफी खूप वास्ट पण आहे, त्याला एक वेगळाच आपल्याला प्रिपरेशन टाईम द्यावा लागणार आहे. तर तुम्ही असे स्पेसिफिक आर्ट अँड कल्चर जे छोटे मॉड्यूल आहेत ते फिनिश करत चला ह्या ऑप्शनलबरोबर. तर तुम्हाला ज्यावेळी प्रिलिम्स अभ्यास सुरू करताल, ज्यावेळी तुम्ही कोर अभ्यास सुरू करणार प्रिलिम्ससाठी, ज्यावेळी तुम्ही हिस्ट्री असा सब्जेक्ट घेणार, मॉडर्न हिस्ट्री संपवणार, एन्शियंट संपवणार, मिडिवल संपवणार, त्याचबरोबर तुम्ही समजा पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत हा पूर्ण संपवणार, जॉग्रफीसाठी GC लिऑंग किंवा जे काही पुस्तक तुम्ही रिफर करता तर ते संपवणार. त्याच्यामध्ये तुमचं हे जे एक्स्ट्रा पार्ट आहेत, मॉड्यूल्स आहेत, ते ऑलरेडी फिनिश झाले आहेत, त्यांना एक्स्ट्रा लक्ष देण्याची गरज नाही पडणार, रिवाईज करायचंच इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक स्टेजला स्टेज मी किती वेळ लागतो हे सांगू शकत नाही, पण एक जनरलाइज्ड आता मी सांगितलं की नोटिफिकेशनच्या आधी तुमचा ऑप्शनल, फेब्रुवारीच्या आधी तुमचा ऑप्शनल पेपर, त्याचबरोबर तुमचा थोडाफार आपला ह्याचा पार्ट जे मिक्स आहेत, एन्व्हायरमेंट, आर्ट अँड कल्चर किंवा प्रीमध्ये कोणती अशी गोष्टी असतील ते पार्ट तुम्ही संपवून घ्यायचा आहे. तर प्रत्येक स्टेजला असं आहे. मेन्स प्रिलिम्सनंतर तर पूर्ण स्टेज तुमचा टाईम हा मेन्सलाच द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एथिक्स जो वीक पॉईंट आहे तो आधी लवकर फिनिश करून घ्या, स्ट्रॉंग पॉईंटला पॅरलली तुम्ही अजून डेव्हलप करा, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला ते प्रिलिम्स आणि मेन्सला किती टाईम द्यायचं आहे हे तुम्हाला स्ट्रॅटेजी डिसाईड करावं लागेल की किती टाईम कोणत्या विषयाला द्यायचा आहे. स्ट्रॅटेजी तर आम्ही सांगतो आहे त्याप्रकारे तर आपण मेन्सचं एक ऑप्शनल आणि त्याचबरोबर मॉड्यूल्स संपून घ्यायचे आहेत आणि प्रिलिम्सचं जेव्हा नोटिफिकेशन येईल त्यानंतर आपण संपूर्णपणे 100% फोकस प्रिलिम्स एक्झामिनेशनवर करायचं आहे आणि जसं मेन्स येईल त्यावेळी मेन्सवर फोकस करायचा आहे. पण तोचपर्यंत आपल्याला बेनिफिट असा असतो की बराच इंटरव्हेन्स्ड तुमचे टॉपिक संपलेले असतात, तुमचा ऑप्शनल संपलेला असतो, त्यामुळे तुम्हाला अजून GSवर एसेवर फोकस करायला बराचसा वेळ भेटतो. आणि एसेवरनंच आठवलं की ज्यावेळी तुम्ही स्पेसिफिक करंट अफेअर्स वाचता किंवा कोणत्या एडिटोरियल वाचता, जसं आपला गुरुदीक्षा IAS मराठी हा चॅनलवर आपण एक्सप्लेन गुरु देतो, जे इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेन्ड येतं किंवा एक्सप्लेनर हिंदूमध्ये येतं, त्याच्यावर आपण विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करतो, त्याला अजून ते इंग्लिशमधनं आपण मराठीत समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं तुम्ही ज्यावेळी एडिटोरियल वगैरे वाचता त्यातून की कन्सेप्ट्स लक्षात ठेवा एसेसाठी, लाईक कुठली कोट्स असतील किंवा कुठला एक कन्सेप्ट असेल किंवा कुठलं रिलेशन असेल, कॉज अँड इफेक्ट रिलेशन, तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, नोट डाऊन करा. फॉर एसे म्हणून एक वेगळं नोटबुक बनवून तुम्ही त्याच्यात नोट डाऊन करा. ओके, तर आय थिंक मी तुमचे स्ट्रॅटेजी पॉईंट्सनं मेजर सगळे क्वेश्चन्स सॉल्व केलेत. तर आपण राज्यसेवा प्रिपरेशनला आत्ता सुरुवात करताना आपण ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो सुरुवात करूया. त्यापर्यंत आपण फाउंडेशन कोर्स NCERT वाचण्यात सुरुवात करा किंवा आपला गुरुदीक्षाचा फाउंडेशन कोर्स आहे 15 ऑक्टोबरपासून आपला सुरू होऊन जाईल तो फाउंडेशन कोर्स, तर तुम्ही तिथून सुरू करा. आणि 15 ऑक्टोबर आम्ही का ठेवलं की एकदम ज्यावेळी विद्यार्थी सुरुवात करेल, ही शुड नॉट गो डायरेक्टली विथ द फाउंडेशन कोर्स. NCERT आमचा जो फाउंडेशन कोर्स आहे तो बराच क्विक अँड स्टिडीली तुमचा फिनिश होईल. तर आधी तुम्ही जुने क्वेश्चन पेपर UPSCचे प्रिलिम्सचे आणि मेन्सचे लास्ट 5 वर्षाचे तरी थोडे क्वेश्चन पेपर्स बघून घ्या, फक्त क्वेश्चन्स वाचून घ्या. तुम्हाला त्यातलं काही जुने विद्यार्थी असतील तर त्यांना समजून जाईल, पण जे नवीन एस्पिरंट्स आहेत किंवा ज्यांनी UPSC वगैरे बघितली नाही तर त्यांनी पहिला पूर्ण क्वेश्चन पेपर एकदा बघून घ्या व्यवस्थित. 100 सोडवू नका, सॉल्व करायच्या मागे लागू नका, पण पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्ही बघून घ्या. सिलॅबस एकदा व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला कोणता कन्सेप्ट तुम्हाला आवडतो, कोणता कन्सेप्ट तुम्हाला माहीतच नाही आहे त्याच्यावर लक्ष द्या. आणि ऑप्शनल हे डिसाईड करायला पूर्ण स्ट्रॅटेजी तयार करा. प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत, कुठल्या ऑप्शनलला किती वेटेज आहे, मागच्या UPSCच्या प्रमाणे कुठला ऑप्शनल जास्त सक्सेसफुल झालेला आहे, आणि तुम्ही जे ऑप्शनल 2-3 क्रॉस तुम्ही सिलेक्ट केलेलेच असतील किंवा मनामध्ये असतील त्यांचे क्वेश्चन पेपर्स पहा. तर तुम्हाला तिथनं कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल की कसं करायचं आहे आपल्याला नक्की. ओके, तर मी जसं सांगितलं हे आता तुम्हाला 9
परीक्षांसाठी एकच आपल्याला पूर्वपरीक्षा असणार आहे. तर त्यात 2 फॉर्मॅट आहे, 200 मार्काचा पेपर 1 पेपर 2. पेपर 2 आपला CSAT आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट, ॲप्टी कम्प्रेन्शन आणि नंतर रिजनिंग आहे आणि ते क्वालिफाईंग आहे, 33% क्वालिफाईंग मार्क्स आहेत. आणि पेपर 1 आपला GS1 जो म्हणतो आपण, तेच कॉमन सिलॅबस आहे. पुढं आयोगाने पुढं GS1साठी पण सिलॅबस दिलेला आहे प्रिलिम्सचे. तर आता तुमचे हे सर्व प्रश्न होते, सगळे क्वेश्चन्स होते, तर त्याला सोल्युशन काय? तर मी स्ट्रॅटर्जी सांगितली, पण त्याला एक सोल्युशन पण पाहिजे. ठीक आहे, हे प्रश्न आहे, ह्याला असा तुम्ही हे असं सॉल्व करा, असं स्ट्रॅटर्जी यूज करा हे सांगितलं, पण त्याला सोल्युशन हे आहे की तुम्हाला गुरुदीक्षा हे सोल्युशन देणार आहे आपल्याला. तर ते सोल्युशन जसं मी म्हटलं, पहिला फाउंडेशन क्रिएट करा, बेस क्रिएट करा. तर गुरुदीक्षाचं GD NCERT फाउंडेशन कोर्स लॉन्च करतो आहे आम्ही 15 ऑक्टोबरला. तर इट इज असं नाही आहे मी आपलं प्रमोशन करतो आहे, पण आय फाइंड इट इम्पॉर्टंट. बरेचसे विद्यार्थी माझ्या टाईमला पण प्रिपरेशनच्या वेळी मी डायरेक्ट जॉब सोडून ज्यावेळी एकदम गेलो होतो, त्यावेळी ऑलरेडी क्लासेस सुरुवात होऊन गेले होते UPSCचे. तर मला जे बेस माझा जो फाउंडेशन क्रिएट केला, जे मी प्रत्येक प्रिलिम्स क्लिअर करून 6 मेन्स लिहिले, इंटरव्ह्यूज दिले, तर माझा बेस आय स्टील बिलीव की NCERT होता. कारण माझा क्लासेस झाला नव्हता म्हणून माझ्याकडे बेस नव्हता. आय हॅव टू प्रिपेअर माय ओन बेस. तर मी NCERTपासून सुरुवात केली होती, पण तिथं माझा टाईम कन्झ्युम जो झाला होता तो खूप झाला होता. तर त्यासाठी मी सांगतो तुम्हाला रिडीली अवेलेबल करून देतो आहे आम्ही. आणि थरोली, म्हणजे आता कसं असतं NCERTमध्ये एक्सप्लेन हाऊ टू डू आणि बरेचसे असे स्टोरी लाईन्स असतात जे रिक्वायर्ड नाही. स्टुडंट ते आयडेंटिफाय करण्यात बराचसा वेळ जातो आणि काही बोरिंग कन्सेप्ट असतात, काही टफ पण कन्सेप्ट्स आहेत NCERTमध्ये, ते कोपअप करत नाही. NCERTमध्ये मल्टिपल टाईम्स रिपिटेशन आहे. म्हणजे 6वी जो हिस्ट्री आहे, एन्शंट हिस्ट्री, तेच तुम्हाला परत 12वी युनिट 1 या युनिट 2मध्ये परत तोच रिपिटेशन आहे. तर गुरुदीक्षा आयसचा जो फाउंडेशन कोर्स आहे NCERTचा, तिथं आपण दोन्ही क्लब केलेले आहेत. म्हणजे NCERT असं नाही की 6वी शिकवतो 7वी आणि परत रिपीट करतो. आम्ही क्लब केलेत, त्याच्या कन्साईज मटेरियल तुम्हाला भेटेल. दुसरा मी जसं बोललो, मॉड्यूल्स तुम्ही आधीच, म्हणजे तुमचे प्रिलिम नोटिफिकेशन येण्याआधीच असे मॉड्यूल्स फिनिश करून घ्या जे प्रिलिम्समध्ये पण इम्पॉर्टंट आणि मेन्समध्ये पण इम्पॉर्टंट आहेत. तर तसं आपला गुरुदीक्षा आणि एन्व्हायरमेंटचा मॉड्यूल, त्याचबरोबर आर्ट अँड कल्चरचा मॉड्यूल आणि जॉग्रफीचा मॉड्यूल पण आहे आणि डेली करंट अफेअर्स हे तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. गुरुदीक्षा IAS तसं बघायला 5 भाषांमध्ये 5 लँग्वेजेसमध्ये करंट अफेअर्स पब्लिश करतं. तर आपलं मराठी हा पब्लिकेशन पण आहे, ज्यांना मराठीतून करायचं आहे मराठीतून, ज्यांना इंग्लिशमधून करायचं आहे त्यांना इंग्लिशमधून. हे मॉड्यूल्स आता सध्या तरी आपण प्रयत्न करतो आहे की मराठीत पण डेव्हलप करा, पण आता सध्या आपले जे आहेत मॉड्यूल्स किंवा फाउंडेशन कोर्स हे इंग्लिशमध्ये आहेत. बट इट वुड बी सिम्पल इंग्लिश. जसा मी एक मराठी आहे, मी काय इंग्लिश हे नाही विद्यार्थी, तर मी तुम्हाला ट्राय टू कीप इट सिम्पल, म्हणजे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये, स्लो पेसमध्ये आणि विथ डायग्राम, इमेजेस, कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तसं मला नाही वाटत की कुणाला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे मॉड्यूल्स आहेत. पुढं जाता आपण मराठीत पण ह्यांचे मॉड्यूल्स डेव्हलप करायचा प्लॅन केलेला आहे. आणि नंतर आहे आपलं ऑप्शनल्स पण आपण स्टार्ट करतो आहे, जॉग्रफी आणि अँथ्रोपॉलॉजी. अराऊंड 1 नोव्हेंबरपासून आपण हे ऑप्शनल स्टार्ट करू. 3 महिन्याचा ड्युरेशन असेल ऑप्शनलसाठी. तर आपण ट्राय करू की तुमचे हे ऑनलाईन हे सर्व ऑप्शनल त्याच्या आधी प्रिपेअर होऊन जाऊ. आणि त्याबरोबरच इन बिटवीन पण आपल्या चॅनलवर आपण बरेचसे एसे रायटिंग सेशन्स घेणार आहोत, मेन्स रायटिंग सेशन घेणार आहोत. मग बरेचसे कन्सेप्ट्स, शॉर्ट्स व्हिडिओज बनवणार आहे. कन्सेप्ट जसे ॲनिमेशन्स असतील, कोरोली स्पोर्स असेल, किंवा तुम्हाला हाऊ ट्रॉपिकल सायक्लोन्स आर फॉर्म्ड, हे बरेचसे जे कन्सेप्ट आहेत ते व्हिज्युअलायझेशननं किंवा एक अंडरस्टँडिंग, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पलनं आपण इझिली समजू शकतो. तर तसे छोटे छोटे आपले तुमच्यासाठी लर्निंगसाठी ऑनलाईन व्हिडिओज पण येत राहणार आहेत. तर असं आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे सध्याला. आणि गोईंग डाऊन द लाईन ज्यावेळी आपल्याला फायनल नोटिफिकेशन येईल त्यावेळी आपण पूर्ण कम्प्रेहेन्सिव्ह शॉर्ट अँड स्वीटमध्ये जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करण्याचा सिलेबस पण आपण डेव्हलप करतो आहे, गुरुदीक्षा डेव्हलप करते.
तर तुम्ही प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर आपल्याला हे दिसून येतं, हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. तर आता ह्यामध्ये आपला जो सोशल रिफॉर्मर्स आहे, समाजसुधारकांचा जो पार्ट आहे तो ह्याच्यात असणार आहे. तर असा गुरुदीक्षाचं म्हणजे आमचं युनिट जे आहेत, आमचे स्पेशलिस्ट जे आहेत आणि डिस्कशन आम्हाला थोडंफार वाटतं की इट वोंट बी अ कम्प्लीट चेंज, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल पूर्ण चेंजअप होणार नाही आहे. थोडंफार ॲस्पेक्ट्स असणार आहेत आणि आयोगाचा जसा एक फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट थोडाफार का न होणे फॉलो होणार आहेत. कारण पेपर सेटर ट्रेंड सेटर पूर्ण यू पी एस सीचे बदलले सारखं आणलं तर ते यू पी एस सीचे घेऊन येणार नाही. जे आपले रेग्युलर युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आहेत जे सेट करतात, तर दे विल ओनली बी इन्क्लुडेड इन इट. तर तसं बघायला गेलं की तर आपला समाजसुधारक हा पाठ ह्याच्यात असणार आहे. तर इंडियन नॅशनल मुवमेंट जे आपण रेग्युलर इन मॉडर्न हिस्ट्री म्हणतो, तर ते मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट आहे. महाराष्ट्र इंडियन वर्ल्ड जॉग्रॉफी हे फिजिकल क्लायमेट जॉग्रॉफी झालं. त्याचबरोबर स्पेशल रेफरन्स महाराष्ट्राचा जॉग्रॉफी आहे. महाराष्ट्र अँड इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, तर ह्यात तेच आहे, पंचायत राज सिस्टीम हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हे इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये आपला जर आपण तुम्ही गुरुदीक्षा ॲज फॉलो करत असाल तर त्याच्यामध्ये आपलं एक दिवस एक योजना येते. तर ह्याच्यात बऱ्याचसा तुमचा हा पॉवर्टी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज हे कवर होत आहेत. आपण ऑलरेडी PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमधनं जे इम्पॉर्टंट बॅकग्राऊंडरमध्ये इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत ते सर्व कवर केलेले आहेत एका महिन्यामध्ये. आणि आता कमिंग आपण सुरुवात करणार आहोत, परत एकदा रिलॉन्च करतो आहे आपण एक दिवस एक योजना, जे मिनिस्ट्री वाईज आपण जे स्कीम्स आहेत ते संपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तो अवेलेबल आहे. नंतर जनरल सायन्स आहे, तर जे NCERT फाउंडेशन कोर्समधनं आय थिंक तुमचे जो बायोलॉजी आहे मेजरली आणि फिजिक्स केमिस्ट्री हे कवर होऊन जाईल. आणि बाकी जे आहे एन्व्हायरमेंट इन इकॉलॉजी, जसं मी बोललो ह्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं पण इम्पॉर्टंट आहे आणि ह्या पर्स्पेक्टिव्हनं पण तुम्हाला प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनं पण इम्पॉर्टंट आहे. ह्याचा तर स्पेसिफिक मॉड्यूल आहे गुरुदीक्षा IASचा, विच विल शुअरली हेल्प यू टू आन्सर ऑल द प्रिलिम्स क्वेश्चन्स. फॅक्ट्स म्हणजे आपण हा मॉड्यूल बनवतोयच असा की असं नाही की इट विल बी ओनली कन्सेप्च्युअल, त्याच्यात फॅक्ट्स पण असणार आहेत आणि जे तुम्हाला की नोट्स आम्ही देऊ त्या की नोट्समध्ये सगळे इन्क्लुडेड असणार आहे. तर पुढं आपण बघितला तर आता सिक्रेट टू सक्सेस म्हणजे जसं बोललं स्टेप बाय स्टेप जायचं आपल्याला. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपण डिसाईड केला की स्टेप बाय स्टेप कसं स्ट्रॅटेजी आपल्याला डिसाईड करायची आहे. तर सर्वात पहिला तुम्ही थिंक करा हाऊ यू आर गोइंग टू प्रिपेअर. आता आम्ही गाईड करतो आहे आमच्या प्रकारे जे बेटर वाटतं की यू विल नॉट फेस एनी ट्रबल. म्हणजे आता विद्यार्थी जर प्रिलिम्सला सुरुवात चालू केली तर त्याला प्रिलिम्सला एक 3 महिने लागणार आणि ज्यावेळी नोटिफिकेशन येईल त्यावेळी तो मेन्सचा अभ्यास नाही करू शकत. ही मेंटली म्हणजे सायकोलॉजिकली यू कान स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर मेन्स त्यावेळेस. मग त्यावेळी आपण प्रिलिम्सलाच जातो आणि ज्यावेळी मेन्स प्रिली क्वालिफाय होती मेन्सच्या वेळेस आपल्याला मग जंबलअप होतं, टाईम शॉर्टेज पडतं. त्यामुळं आम्ही स्ट्रॅटेजी म्हणतो की तुम्ही मेन्सचे मोठा पार्ट जो आहे ऑप्शनलचा पार्ट आहे, एकदम मोठा पार्ट आहे तो, वेटेज पण आहे त्याला, तर तो पार्ट आधी संपवून घेऊया आणि नंतर मग पुढं आपण दुसरं ॲनालिसिस करा, प्लॅन करा, करत राहा, ट्राय करा. तुम्हाला जर एक कन्सेप्टला अडचण येत असेल तर त्याला परत एकदा रीड करा, रीड बिटवीन द लाईन्स, दुसरं रेफरन्स बुक वापरा, पण यू कीप ऑन डुईंग इट. ते आलं नाही, अडचण वाटली, अवघड आहे मला हे विषय, आता बरेचसे मी पोरांना म्हणतो इतिहास मला आवडतच नाही, ते बोलतात त्याच्यात कोण लक्षात ठेवणार. कोणतीही गोष्ट असं नाही आहे की फॅक्टवरच चालते. इवन हिस्ट्रीला एक रिझन आहे, कॉज अँड इफेक्ट शोधा त्या विषयाचा, त्या टॉपिकचा, आणि तुम्हाला तो कायमस्वरूपी लक्षात राहील. कॉज अँड इफेक्टनं तुम्हाला इझिली आन्सर करता येतं आणि तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार आहे. तसं आम्ही आहेच इथं. गुरुदीक्षाचं एक स्पेशल हे पण आहे, मेंटरशिप प्रोग्राम असतो जिथं आम्ही स्पेसिफिकली मेंटरशिप देतो विद्यार्थ्यांना. त्यांना जे टेस्ट सिरीज सॉल्व होतात त्यांचे आम्ही इव्हॅल्युएट करतो आन्सर शीट्स, आणि ते इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आम्ही त्यांचा आयडेंटिफाय करतो की व्हॉट इज देअर वीक पॉईंट, व्हॉट इज देअर स्ट्रेंथ, विकनेस. त्यांना पूर्ण सिलेबस दिलेला असतो, टाईम टेबल बनवून देतो. तर त्या मेंटरशिप प्रोग्राम आहे आपला आणि तुम्हाला त्यामध्ये एसे, एथिक्स आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि जे मी म्हटलं शॉर्ट कन्सेप्ट व्हिडिओज असतील, तर एक्सप्लेन गुरु जी आमची सिरीज आहे ह्याच्यावरनं तुम्हाला बरेचसे कन्सेप्टचं क्लॅरिटी येऊन जाईल. आणि आम्ही रिडेली वी ट्राय टू बी अवेलेबल 24/7. आमचा वेबसाईट आहे, त्याच्यावर FAQ सेशन आहे, तुम्ही तिथं क्वेश्चन्स देऊ शकता. आमचा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही क्वेश्चन्स ठेवू शकता.
यूट्यूब चॅनलवर कमेंट करू शकता. आम्ही ट्राय करतो की जेवढं लवकरात लवकर होईल त्याप्रकारे आम्ही ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आणि फायनली जो आमच्याकडनं अवेलेबल असणार आहे तो मोटिवेशन आहे. आता मी सक्सेसफुल झालो नाही, पण आय नो वॉट माय प्रॉब्लेम्स वेअर, आय नो वेअर आय डिड रॉंग. तर मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला प्रयत्न करणार आहे की सांगायचा की ही चुका करू नका, ह्याच्याने असं होतं. आणि आय विल ट्राय टू शो द लाईट अँड द पाथ टू यू. आणि शेवटी आता आपल्या इन्ग्रेडियंटबद्दल पण सांगणार आहे. तर हे आपण तुम्ही बघू शकता गुरुदीक्षाची मराठी आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये असं आपण एक दिवस एक योजनाने एक्सप्लेन गुरु सिरीज बनवतो. आणि तसंच हा आपला वेबसाईटचा लिंक आहे gurudiksha.com. तर तिथं व्हिजिट करा. तुम्हाला तिथं डेली करंट अफेअर्स भेटतात. डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिससाठी तुम्हाला तिथं क्वेश्चन्स भेटतात. त्याचे सिनॉप्सिस पण अवेलेबल आहे. तुम्ही एकदा गो थ्रू करा तिथून अँड देन यू कॅन इझिली ट्राय प्रॅक्टिसिंग. कन्सेप्ट आहे, शेड्यूल दिलेला आहे, त्या शेड्यूलप्रमाणे कमेंटमध्ये रिक्वेस्ट करा. म्हणजे जे आमचा ऑलरेडी ऑनगोईंग सूर्योदय प्रोग्राम आहे डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिसचा, तर त्याच्यात 2 तुम्ही फ्रीमध्ये मागा. यू ट्राय दॅट आउट. ओके, तुम्ही आम्हाला आणि सबस्क्राईब करा आमच्या कमेंटला, तर तुम्हाला रेग्युलरली अपडेट्स येतील, रेग्युलर व्हिडिओज आपले अवेलेबल होतील. आता तेच म्हटलं तुम्हाला मेन्स का, म्हणजे आय हॅव टू प्रूव्ह इट. म्हणजे मी फक्त बोलून चालणार नाही. तर तुम्ही बघू शकता इथं सक्सेसफुल कॅन्डिडेट्सचे ऑप्शनल मार्क्स हे 300+ आहेत. दे आर ऑल नियरली 300+ अँड इट इज क्रिएटिंग अ सक्सेस. तुम्ही ऑप्शनलचे मार्क्स बघा. श्रुती शर्मा जे टॉपर आहेत 2022चे, तर त्यांचे मार्क्स बघा तुम्ही की त्यांनी 300+ दे सिक्युअर इन देअर ऑप्शनल सब्जेक्ट. त्यामुळं ऑप्शनल सब्जेक्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टवर खूप फोकस करायचा आहे. ऑप्शनल जो तुम्हाला बेस्ट वाटेल तो सिलेक्ट करा. कारण दरवर्षी असं चालत नाही की मी आज मोबाईल कसा चेंज करतो, हा नको तो, तसा चालणार नाही आपल्या अटेम्प्टमध्ये. फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुमचा होऊन जाऊ याचा प्रयत्न करा आणि आम्ही पण तुम्हाला त्यासाठीच सपोर्ट करतो. पण यू फोकस, ऑप्शनल फोकस आहे म्हणून ऑप्शनलची प्रिपरेशन चांगले करा. त्याबरोबर तुम्ही GSचे पेपर बघू शकता. जसं कंबाईंड होतो प्रिपरेशन ज्यावेळी GS1 बघा. तुम्ही जर GS1 बघायला गेलं इट इज ऑल्सो स्कोरिंग ॲज वेल ॲज स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही विथ ऑप्शनल प्रिपेअर करू शकता. त्यामुळं आता हे जस्ट मी मार्कशीट ह्याच्यासाठी टाकले की ऑप्शनलचा इम्पॉर्टन्स कळू दे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. तर लास्टली आता मी सांगायच्या आधी मला माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचे. तर माझा MTech झालेला IIT खरगपूरमधून. मी आधी जॉब करत होतो, सोडला जॉब, आतासुद्धा जॉब करतच आहे, पण हा माझा पॅशन आहे. आणि आधीपासून मी मेंटरशिप करत होतो, त्यामुळं हा पॅशन आहे. आणि आय ट्राय टू, म्हणजे आधी मी छोटाफार पर्सनल लेवलला मेंटरशिप करत होतो. इव्हॅल्युएट करून द्यायचो कॉपीज वगैरे. माझे मित्र जे ऑलरेडी इन्स्टिट्यूट्समध्ये आहेत ते लोकांना मी सपोर्ट करायचो कधी कधी कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये ह्याच्यात. तर आत्ता मागच्या महिन्यापासूनच आय हॅव ट्राय टू बी मोर प्रोॲक्टिव्हली इन्वॉल्ड. तर माझे 6 मेन्स दिलेले आहेत मी. प्रत्येक प्रिलिम्स क्वालिफाय केलेली आहे आणि UPSCचे 2 इंटरव्ह्यूज दिले आहेत. मी MPSCसुद्धा अटेम्प्ट दिलेले आहेत. ॲक्च्युली सांगायचं तर आई कर्नाटकमधनं आहे, वडील महाराष्ट्रीयन आहेत. आणि लँग्वेज माझा बॅरियर होता कायमचा, मराठी हा लँग्वेज. सो आय एम नॉट दॅट वेल वर्स्ड. कॉन्व्हेंटमधनं माझं शिक्षण झालेलं आहे. मराठी हा माझा एवढा स्ट्रॉंग सब्जेक्ट नाही आहे. माझा ज्यावेळी पहिला इंटरव्ह्यू झाला होता MPSCचा आणि निकाल निगेटिव्ह आला, 9 मार्कांनी राहिला होता. ॲक्च्युली मला मराठीमध्ये खूप कमी मार्क्स आले होते. तर आणि मी UPSCमध्ये पण 2 वेळा मराठी क्वालिफाय झालो नाही. क्वालिफाईंग सब्जेक्ट जो असतो मेन्सचा क्वालिफाय झालो नाही. माझे आन्सर शीट तपासले गेलेले नाही आहेत. बट बोलायला व्यवस्थित आहे, व्यवस्थित बोलतो. थोडंफार माझं टोनिंग कन्नड मिक्स असेल, पण तरी पण आय विल ट्राय टू एक्सप्लेन. नाही कळालं तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगत चला, किंवा माझं मराठी सुधारण्याचा, म्हणजे जिथं मी चुकलो असेल तर ते प्लीज क्लॅरिफाय पण करून द्या. मी IBPS POहून बँकमध्ये एंट्री केली होती आणि तिथूनच आता मी सध्या AVP म्हणून पण काम करतो आहे एका बँकेत. आणि मी SBI PO रिटर्न क्वालिफाय केलं आहे आणि SSC Tier 1 पण क्वालिफाय केली होती. पण माझा त्यावेळी सुरुवातीला फोकस फारच UPSCकडे होता, म्हणून मी जास्त दुसऱ्या अटेम्प्ट्स, म्हणजे सेकंड मला नाही, जाणाही नाही आहे उधर, देणाही नाही, द्यायचंच नाही आहे. त्यामुळं मी जास्त करून इकडंच फोकस होतो. पॅरलली मी MPSCची ॲड आली, चांगली वाटली, दिली. तर
केलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे प्रिपरेशन. आणि आय थिंक स्ट्रॅटर्जी खूप इम्पॉर्टंट आहे. गुरुदीक्षा तुम्हाला कायम हेल्प करायला आहे. स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्हाला रिक्वायर्ड सपोर्ट द्यायला आहे. आमचे मॉड्यूल्स पूर्ण एक्झाम ओरिएंटेड फोकस्ड आहे आणि वेल वर्स्ड स्टाफकडनं आम्ही ते बनवून घेतलेलं आहे, हू इज वेल क्वालिफाईड, वेल एक्सपिरियन्स्ड अँड हॅज अ गुड बॅकग्राऊंड. म्हणजे आता जॉग्रफी बघायला गेलं, माझा ऑप्शनल जॉग्रफी होता, तर आय एम ऑल्सो 300+ इन जॉग्रफी. बट लास्ट अटेम्प्टला मला जॉग्रफी पेपर 2मध्ये खूप कमी आले. तर आय नो माय मिस्टेक्स. मला तिथं मिस्टेक काय झालं हेही माहीत आहे. आणि आम्ही हा फॅमिली बिझनेस म्हणू शकतो, काइंड ऑफ मित्र स्पाऊस आम्ही सगळे मिळून एकत्रच करतो. तर आता शेवट आला आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट. तर सिक्रेट इन्ग्रेडियंटचा ज्यावेळी मी सुरुवात केली होती UPSC करायला, तर एक सिनियर होते, मी पुसा कॅम्पसमध्ये राहायचो दिल्लीत. तर ते सिनियरनं IRS क्रॅक केली होती. तर त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. माझ्याकडून क्लासेस वगैरे नव्हतं, मी जास्त नर्वस होतो. तर त्या सिनियरला मी विचारलं की सर कैसे करना है. बिहारचे होते ते. तर कैसे करना है सर, मतलब कैसे. तर त्यांनी एकदम सिंपल उत्तर दिला होता, कुछ नहीं भाई, टेबल लो, चेयर लो, किताब खोलो, पढ़ो. मला त्यांनी हाच सोल्युशन दिला होता. तर हार्डवर्कला काही तोड नाही आहे. हार्डवर्क विल गिव्ह यू अ सक्सेस. फिअर करू नका, ब्रेव राहा, सपोर्ट घ्या. आता आणि ह्या स्मार्ट सपोर्टला, स्मार्ट वर्किंगसाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करूया. तर अशाच प्रकारे आपण अजून बिफोर लॉन्चिंग अवर कोर्स 1-2 स्ट्रॅटर्जी व्हिडिओज बनवणार आहेत. प्लीज फॉलो, लाईक, कमेंट, सबस्क्राईब. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.